स्त्रियांच्या शिक्षणाची तू खरी सावित्री, तूच कैवारी. तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी, आज प्रत्येक नारी. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यापुढे सावित्रीबाई यांच्या समाजाकडून असलेल्या अपेक्षा, त्या अपेक्षा घेऊन येत आहे वर्ग चौथीची विद्यार्थिनी आपली स्पृहा कराडे. नमस्कार, मी स्पृहा चंद्रकांत कराडे, वर्ग चौथीची विद्यार्थिनी. ओळखलात मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसं तुमच्या सोयीनुसार कौतुकही करता, पण याचा अर्थ तुम्ही मला गृहीत धरता. ह्याचाच राग मी तुमच्या समोर बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा धांडा होताच काय बाबा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या ज्या माझा वारसा सांगतात, त्याच बेईमान झाल्या. असं होय, मला कुठे माहित, मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या, शाप, दगडांबरोबर शेणे सोसले. तुमच्या शब्दात सांगायचं तर रात्रंदिवस घासले. आज मी कसला गाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली. ठीक आहे, उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारो समाजसेवेसारखा हा बँड माझा ताशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणते विष पचवले. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले. म्हणून तुमच्या पहिल्या कानी हे गराड घालतेय. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊलींनो, लेकी बाळींनो, तुम्ही शिकल्या, सवरल्या, फार तर विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येक कार्यात सहभागी झाल्या. माझा वारसा सांगून स्वतःसाठी राबताय आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भात दाबताय. म्हणून तुमच्या संतापापुढे मी भान होऊन बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही. शाळा काढणारे काढते, तुम्ही गाडीत बसायचे नाही. तुम्ही फक्त पुरोगामीचा खरा वारसा घ्यायला पाहिजे. एखादा दुसरे यशवंत शोधून त्याला फक्त आधार दिला पाहिजे. म्हणून तुमच्या डोळ्यांमध्ये मी हे झणझणीस अडचण घालतेय. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझी खरी लेकती जी असत्यापुढे झुकत नाही, ती कोणत्याही बाबाकडे अज्ञेपणे माथा टेकत नाही. आमच्याच मातीत आमच्याच लोकांना तुझा भाव करताना बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR काढावा लागला. आपल्या सोयीचं नसलं की बिचारा कोणी कानाडोळा करतं. समोरच्यासाठी काही करावं म्हटलं की आपल्या पोटात गोळ्या येतो. ज्योतिबा शिवाय सावित्री नाही, सावित्री शिवाय ज्योतिबा नाही. एकटे दुखते कधी नेता येणार नाही. विचाराची हीच ठेव सर्वांना लागावी. म्हणूनच लेकींनो, मी तुम्हाला बोलतेय. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.